वर्कआउट करून निघालो घरला। मंदिर आपलं खा बघा कसलं भारी दिसतंय। वाघ वाघ कोंडा डोक्यातला कोंडा झाल्यामुळं क्रीम घेतलो बाबा इथं गाडी उभा करून। दररोज एका मागे एक गाड्या असं केल्यावर कसलं लगेच पुरं डॅम। सकाळी बघितल्यावर डॅमचं पाणी निळं दिसतंय, दुपारी पांढरं, लगेच कलर बदलले डॅमचं पाणी। असल्या गाड्या रस्त्यानं आणल्या तर लय अवघड आहे। कसं साईड द्यायचं असल्या गाड्यावाना किती धोकादायक आहे गाडी, खाली उतरावं लागतं अवघड आहे बघा। अजून यांना साईड द्यायचं म्हणल्यावर रस्त्याच्या चक खाली गाडी उतरावं लागतं। आम्हाला दोघंही सुविधा दिली, चांगली सुविधा वाटली। प्रत्येक वेळेस इंजेक्शन गोळ्या औषध दिल्याने आम्हाला गुण आला, व्यवस्थित वाटलं। असे काय झाड आहेत राव भयानक। गावामध्ये ज्या पेशंटला चालता येत नाही, जे बेड रेस्टवर असेल त्यांना होम विजिट करून तपासणी करण्यात आली। काय लागते तुम्हाला कंपाऊंडरला? होय हो, मी चांगली राहिल्यावर त्या डॉक्टरला लय भांडत होती, पण आता मला देवानं लंगडे केलं। यावं लागेल आम्हाला, काय त्याला अशी आडी पडल्यावर चालून काढताना निष्ठ काय बीपी हे बरे का? हो मॅडम जी बघू इन्फेक्शन आहे की त्यांना? संडास झाले का? आणि बसूनच असतात का? नाही चला येत नाही दोघाला, शुगर मित्र आहेत आपले, मित्र आहेत आपले। मित्र परिवार आपलं बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 इकडं मागे काय वाटतं। एका मित्राला घरला घेऊन चाललोय, हा 1 नंबर बसले राव। माणूस पडायचं पण हे पडणार नाही, असलं फिट बसलंय राव।